नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सनव्ह्यू सोसायटी म्हाडा वसाहत चांदिवली या ठिकाणी आलेले आहोत. श्रुतिका शरद इवलेकर या वहिनींना भेटणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार, त्यांना बोलतं करणार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया इवलेकर कुटुंबाला. नमस्कार नमस्कार नमस्कार. आणि घ्या उखाणा. गोकुळासारखं सासर माझं, माहेर माणसं माझी सारी हौशी. शरदरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. केवढं टेन्शन घेतलंय. शरदरावांचं नाव खूप वर्षांनी घेतलेलं दिसतंय, हो ना? एरवी का हाक मारता हो? अहो त्यामुळे थोडं ते जड झालं. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर, नमस्कार. हा मुलगा आणि ही मुलगी. नमस्कार. हे माझे मोठे दीर. नमस्कार. ह्या माझ्या नणंद आणि नमस्कार. वहिनी. हो हो. आणि हा माझा दादा. नमस्कार. ही माझी बहीण. नमस्कार. हे माझे भाऊजी. हे माझे चुलत नणंद बरं. आणि बहिणीची मुलगी आणि ती भाची. नमस्कार. ती पण भाची सून. हो. आणि ती पाठीमागे ती भाची. नमस्कार नमस्कार. चला. आणि इथे पाठी आहेत ते सगळे. ते सगळे हा भाचा आहे. बरोबर. हे जावई आहे. हो हो. आणि तो माझा भाचा आहे. हो हो. मी का आणि सांगितलं त्या माहिती- सगळ्या मैत्रिणी. हो नमस्कार नमस्कार. मी का म्हटलं माहितीये का, तुम्ही इथल्यांची ओळख करून थांबवलीत ना, तर पाठीमागे होत्या ना, त्यांचे एक्सप्रेशन्स कसे होते माहितीये का, पुढचं संपल्यावर राहिलं. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? वरळी नाका. वरळी नाका. शाळा कुठली? महाराष्ट्र हायस्कूल. कुठे? वरळीला. दादरला. दादरला. घरी कोण कोण होतं लहानपणी? तुम्ही लहान असता. लहानपणी आई वडील आणि आम्ही चौघेच भावंड. आई बाबा काय करायचे? आई वडील म्हणजे असं छोटं आमचं दुकान होतं, ते चालवायचे. आणि कसं म्हणजे बालपण कसं गेलं? बालपण छान गेलं, अगदी मजेत. वा. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण सायन धारावी, कोळीवाडा. कोळीवाड्यामध्ये. आई बाबा काय करायचे? आई बाबा मिल कामगार होते. तुमची ओळख कुठली? खरं तर आमची ओळख माझी बहीण रूपा सुरेंद्र सावर्डेकर, पूर्वाश्रमीची भारती लक्ष्मण इवलेकर, हिची ही नणंद. म्हणजे आमच्याकडे आमचं साठं लोटं झालंय. बरं, साठं लोट होऊ द्या, पण आधी लग्न त्यांचं झालं. हो. आधी त्यांचं लग्न झालं. आणि मग पुढे काय झालं? त्यांच्या लग्नातच आमचं आता त्यांना विचारूया ना. काय हो वहिनी, काय झालं सांगा. म्हणजे त्यांचं लग्न झालं 8 वर्षानंतर आमचं लग्न झालं. लग्न झालं पण ते असं म्हणजे यांच्या मनात होतं हे मला माहिती नव्हतं. तुमच्या मनात नव्हतं? नाही, ते म्हणजे त्यांचं लग्न झालं तेव्हा मी छोटी होती, म्हणजे लहान होते ना, त्याच्यामुळे काय एवढं माहित नव्हतं. नाही. आणि ह्यांच्या पण मनामध्ये नंतर आलं, पण ते कधी पण आलो मला माहिती. विचारूया. थांबा, कधी आलो? यांच्या माझ्या बहिणीचं लग्न झालं, हा. त्याच्यानंतर जाणं येणं वाढलं तिकडे. म्हणजे ही वरचेवर येऊन राहायची वगैरे. मग 1-2 वेळा हिला स्थळ बघण्यासाठी आली आणि त्या बहिणीच्या घरी आली. आणि त्या स्थळ बघण्याच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मी होतो. मग तोच तर विषय की त्यामध्येच मग मला अशी जाणीव झाली की मी थोडंसं प्रेम करायला लागलोय आणि आपण बोलून घ्यावा, उगाच नंतर उशीर होण्यापेक्षा बोललेलं बरं. हा. मग प्रतिसाद तसा होकारार्थीच मिळाला. कसा काय हो वहिनी? मी वहिनीकडे येऊन राहिले होते ना, त्यावेळेला मला त्यांनी असं सहज विचारलं, तर मी म्हणाले मला नाही काय म्हणजे सांगू नका मला, मी माझ्या वहिनीला जाऊन नाव सांगेन. तर ते घाबरले होते. तुमचा होकार कधी झाला दोघांचा? तेव्हा पाहिलं ना, ते घाबरलेत खूप. मग कुठून तरी आधीपासूनच ते मनामधून म्हणजे आवडे, कारण अनिल कपूर सारखे दिसायचे ना. हे नवीनच कळतंय मला. हो 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 हो. आणि त्याच्यामुळे तुम्ही त्यावेळेला त्यामुळे म्हणजे आवडत होते. आणि एवढ्या छान मुलाने आपल्याला डायरेक्ट विचारलं, म्हणजे थोडंसं आतून होकार होता, पण सरळ कसं बोलायचं ना. मग होकार त्यांना आधी दिला की घरच्यांना दिला? नाही, घरच्यांना माहीतच नव्हतं. मग ह्यांना किती वर्ष? 2 वर्ष. 2 वर्ष दोघेच भेटत होता बाहेर? नाही, बाहेर नव्हतो भेटत.
कॉलेजला वगैरे कॉलेजला वगैरे. कॉलेज घरात होतं? नाही, कॉलेज बाहेर. त्यांचं ऍडमिशन करून दिलं होतं अरे हो, SNDT ते राहिलं, पण आता सांगा बाहेर भेटले नाही हो, म्हणतात आणि बाहेर कॉलेजला येऊन भेटायचे. कसे भेटायचे हो? स्टॉपला येऊन थांबायचं. स्टॉपला? कुठला स्टॉप? किती नंबरचा? अरोरा टॉकीजचा. अरोरा टॉकीजचा स्टॉप. हे अनिल कपूर सारखे उभे असायचे है ना? आणि मग तुम्ही हा, म्हणजे मी कॉलेजला जायच्या आधी ते तिथे उभे राहायचे, खूप 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 वेळ थांबायचे. आणि मग मला हे दिसले नाही की मी सरळ निघून जायचे कॉलेजला, नाही दिसले की मग तेपर्यंत हे थांबायचे. आणि मग त्यांना कळलं की आता ही गेली असेल, मग हे सरळ निघून जायचे. अच्छा अच्छा. मग फायनली भेटण्याची ठिकाणं कुठे? फक्त स्टॉप? हा, स्टॉप. एक स्टॉप. हो, स्टॉप. आणि कुठे? वरळीला वरळी- माता नगरच्या पुढे श्रमिक विद्यापीठ आहे, तिकडे एक स्टॉप होता. अच्छा, स्टॉपलाच, दुसरा हा. हळूहळू 2 स्टॉप झाले हा गाडी. बस हळूहळू पुढे निघाली. हा, आणि अजून तिसरा स्टॉप कुठे? नाही, तेवढेच. तेवढे 2च. तिथेच आम्ही फक्त चालायचो, फिरायचो आणि बोलायचो, बस एवढंच. पण तुम्हाला कोणी बघितलं नाही? नाही, कारण ते थोडं लांब होतं ना आमच्या घरापासून. रिमोट आणि एरिया होता. हा तिथे कोण असं ओळखीचं नसायचं. हा, ओळखीचं अशीच नसायचं. ठिकाणं निवडली मग होती. तुमच्या घरी कसं कळलं? माझ्या नाही, घरी कळलंच नाही. मला स्थळं यायला लागली ना, मग मी ह्यांना विचारला होता आधी की असं मी सांगू का? तर हे म्हणाले एवढ्यात नको सांगू, जरा मला सेटल होऊ दे. पण तरी पण स्थळं यायला लागली, मग मी काय करणार? मग मला घरात सांगावं नाहीतर काय, लागलं. किती थांबणार? हो, मग मला घरात सेटल सांगावं लागलं. होईपर्यंत. मग घरात सांगावं लागलं मला, पण ते लोक तयार नव्हते. नव्हते ना? अच्छा. मग पुढे केलं काय? मग दुसऱ्या दिवशी मला पहिल्यांदा म्हणजे मुलाच्या कडची लोक येऊन बघून गेली. यांना मी सांगितलं होतं त्यांना आधीच की मला नाही बघायचं म्हणून, पण तरी पण ते समजूनच घेत नव्हते. तर मग मी सरळ सकाळी कॉलेजच्या ड्रेसवरच सरळ निघून आली आणि यांना भेटले आणि खूप रडले आणि सांगितलं मी आता घरीच जात नाही. हो, मी 7 वाजता त्या सकाळी. दिवशी कॉलेजला निघायच्या बेतानी झाली आणि आम्ही भेटलो. तिने सांगितलं की मी आता घरी काही जाणार नाहीये, कारण कुठल्याही क्षणी माझं घरातले लग्नाला होकार देतील आणि होकार देणार नाहीत, पण लग्नही लावतील. मग मी तसंच तिला घेऊन बहिणीकडे आलो, म्हणजे तिच्या नंदेकडे, म्हणजे रूपा सुरेंद्र सावंत. त्यावेळेस तो दिवस अगदी कठीण गेला. त्यांना तिथे ठेवलं आणि त्याच्यानंतर आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे पौष महिन्यामध्ये लग्न करत वगैरे नाहीत किंवा त्याची बोलणी करत नाहीत, असा एक विधी आहे. तर तो संपेपर्यंत वाट पाहिली आणि त्याच्यानंतर मी माझ्या मित्रमैत्रिणींना थोडंसं. पण तुम्हाला घरी शोधाशोध नाही झाली? हो, म्हणजे शोधाशोध झाली ना. नंतर मग मी दादाकडे गेल्यानंतर दादानी घरी फोन करून सांगितलं की संगीता माझ्याकडे आहे. मग त्यांना कळलं की बाबा ही तिकडे गेले म्हणजे नक्कीच हिने सगळं सांगितलंय. मग त्यांना वाटलं मी घरी परत जाईन, पण असं लग्नाबिग्नापर्यंत जाईल एवढं त्यांना कल्पना नव्हती. तुम्ही ज्या बाहेर पडलात त्या लग्नच केलं? हो, त्याच्यानंतर घरी गेलाच? गेले सर. तेव्हा तुमचं उत्पन्नाचं साधन काय होतं तेव्हा? मी नुकताच कामाला लागलो होतो. मी लेबर लॉ प्रॅक्टिशनर आहे आणि नव्यानेच त्या कामाला सुरुवात झाली होती. म्हणजे कामगारांच्या कायद्यासंदर्भात त्यांचं पेरोल बनवणं. पण घरात कामगाराच्या भूमिकात जावं लागतं का हो कधी लग्नानंतर? घरी आल्यावर कामगाराच्याच भूमिकेत असतो. वहिनी करून घेतात. काय किती कामाला लावलं तुम्ही त्यांना? करत नाही, मग उभे राहून करून घेतात काम, स्वतः काय करत नाही. बरोबर. पण आता सगळं व्यवस्थित? हो, सगळं एकदम. म्हणजे आता सगळं सेटल झालेले आहात, आनंदाचे दिवस आहेत. आता पहिल्या खेळाला सुरुवात करणार आहे. पहिल्या खेळात मी काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्यात, त्या चिठ्ठ्या घेऊन यायच्या वेळ 1 मिनिटाची आहे आणि चांदीची अन्नपूर्णा आज तुम्हाला मिळणार का आम्ही सगळे बघणार आहोत. यादो का कारवा. पंधरा सेकंद. चना जोर गरम. चना जोर गरम. 30 सेकंद. सुवर्ण मंदिर. सौंदर्य खुलले. 45 50 10 9 8 7. बसा. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस आली तुमच्या घरात, अभिनंदन.
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चांदीची अन्नपूर्णा या घरामध्ये आहे. बरं, तुमच्या घरातले आहेत का सगळे? हो हो ना. खूप प्रेम करतात तुमच्यावर, हो की नाही? हो हो सगळे करतात. आणि तुमचं कौतुक करतात की तुमच्या तक्रारी पण करतात? दोन. जास्त काय करतात? जास्त कौतुक होतं. तुम्हाला काही विचारलं तर माहित नसतं, नेहमी घाईमध्ये असते, नेहमी उदास आणि टेन्शन मध्ये असतात, असा एक आरोप आहे. मान्य आहे तुम्हाला? हो. सोसायटीच्या कुठल्याही कार्यक्रमात तुम्ही सहभागी होत नाही, मान्य आहे? नाही, मान्य नाही. नाहीये. बापरे, 5 आरोप. घरात अनेक डबे आहेत, त्या अनेक डब्यांमध्ये अनेक पदार्थ आहेत, पण सारखी बडीशेप खात असता तुम्ही. मान्य आहे आरोप? हो. उशिरा उठते, मान्य आहे? त्यांच्याकडे काय बघताय? छोट्या छोट्या गोष्टींवर रुसते. हे बरोबर आहे. जेवणाचा डबा नियमित दिला जात नाही. काय आरोप मान्य आहे? हो. फार कडक आहात का हो स्वभावाने? नाही असं काही नाहीये. थोडीशी आहे, शिस्त आहे. म्हणजे असं शिस्त की शिस्त? शिस्त. काय सांगताय? बघितलं आम्ही गेल्यावर? हं? काय प्रेमळ आरोप आहे माहितीये का? 1 वेळा जेवण करते आणि 2 वेळा जेवते. 100% खरी गोष्ट. हा, आरोप मान्य आहे? मान्य मान्य. काय हो, म्हणजे काय आहे मला कळलं नाही. म्हणजे संध्याकाळी आम्ही एक पूर्ण जेवण करतो ना, हा. आणि मग जे उरेल ते सकाळी मी खाते. ह्याचं 1 वेळा जेवण करते आणि 2 वेळा जेवते, हा 14 वर्षात पहिल्यांदा आरोप ऐकायला मिळाला आम्हाला. नाही, खरं तर वाया जाऊ नये म्हणून महाराष्ट्रातली प्रत्येक गृहिणी नकळत हेच करत असणार. या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे वहिनी? नाही, मी याच्यानंतर सुधारणा करेन माझ्या वागण्यामध्ये. कसं करणार? 2 वेळा जेवण करणार आणि 2 वेळा जेवणार? सकाळी डबा होतो, पण कधी कधी असं होतं की कधी काहीच नसतं. म्हणजे भाजीच्या बाबतीत तसं होतं. मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं वाटतं? ते ऑफिसमधून आल्यानंतर खूप चिडचिड करतात. म्हणजे घरात ते 10 मिनिटं सेट होईपर्यंत अगदी आम्ही सगळे अगदी उभेच असतो. असं म्हणजे काय आता बोलतील, कशावरून चिडतील म्हणून. तुम्ही स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करा? माझ्या मधली चिडचिड जी आहे ती मी 100% बदल कमी करा. कमी म्हणजे आणि ज्या बदल. दिवशी जेव्हा तुम्ही संध्याकाळी कामाचा व्याप सगळा जो आहे तो उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचा आणि घरात आल्यानंतर एकदम नॉर्मल, कुठलंही तणाव न ठेवता घरातलं वातावरण आनंदी राहण्यासाठी प्रयत्न करायचा, नक्की प्रयत्न. जो तुम्ही करताच, हो की नाही? त्यांना मी आल्याबरोबर कधी कधी म्हणते सुद्धा की तुमची ही स्माईल बघायला दिवसभर वाट बघत असते मी. संध्याकाळी कधीतरी स्माईल दिली ना आल्याबरोबर तर म्हणते त्यांना मी. बघितलं काय मिस करताय तुम्ही? आजपासून होईल. हो, बरं, आत्तापासून. ती स्माईल तुम्हालाही बघायला आवडेल मुलांना? हा, बघा, तिघांचं म्हणणं आहे. तेव्हा आता आजपासून हा बदल तुम्हाला करायचा आहे. नक्की करणार. नक्की. आणि वहिनी, हे असं झालं तर आवडेल? हो हो, खूप आवडेल. उद्यापासून? नक्की, आजपासून. क्या बात आहे. बरोबर, आजपासून. हा? माझ्या येण्याने जर असं झालं, रोज या. ते गोड. बरं बरं बरं, पण हसत राहा, आनंदात राहा. चित्र काढायचंय. आठ, 7, 6, बोलू नका. 5, 4, 3, 1. वेळ संपली. थांबा, सांगू नका वहिनी, सांगू नका. मिस्टर, तुम्ही सांगा काय आहे ते. कोंबडी. कोंबडी आहे. बर बर, थांबा आणि सांगा काय होतं. लांडगा. बरं, आता पुढचं चित्र मिस्टर काढणार.
मिळालं असतं. मिलची चिमणी आहे ती. तुम्ही ओळखलं होतं वहिनी? तुम्ही तर नारळाचं झाड, सुपारीचं झाड सगळं बोलून झालात. अभिनंदन, हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. तुमच्यापैकी कोण कोण बोलणार ते आपण ऐकूया. हं? बोला. माझा भाऊ आणि वहिनी दोघेही छान आहेत. हो, खूप म्हणजे सांगू शकत नाही एवढी चांगली आहे भाऊजी. त्यांनी माझ्या आईसाठी खूप केलं. तुम्ही बोला यांच्याकडे. हा, दोघेही खूप चांगले आहेत स्वभावाने आणि माझी बहीण तर खूपच प्रेमळ आहे. तिच्याविषयी तर काहीच चुका काढण्यासारखं नाहीये. नाहीये ती का? लहानपणापासूनच अशी खेळकर स्वभावाची आहे. बहीण आहे म्हणून बोलताय. मुलांकडे. मम्मी खूप केअरिंग खूप आहे. पप्पा थोडे लो टेम्पर्ड आहे, थोडे हाय टेम्पर्ड आहेत. लगेच राग येतो पप्पांना. आणि पप्पा ओव्हर डिसिप्लिनरी आहेत. म्हणजे त्यांना म्हणजे इकडची उक्षी तिकडे पण झालेली आवडत नाही. बाकी मम्मी खूप केअरिंग आहे. मम्मी खूप काळजी घेते. खायचं वगैरे काही असेल तेव्हा लगेच कुठेही वेळ काढून ते आमच्यासाठी जेवण वगैरे बनवून. मम्मीचं ब्युटी पार्लर आहे पण त्यामधून सुद्धा वेळ काढून आम्हाला जेवण वगैरे सगळं बरोबर करून देते. मम्मी आमची खूप आमच्याशी फ्रेंडली आहे. म्हणजे आम्ही सगळं आमच्या मम्मीला सांगतो. पप्पा स्ट्रिक्ट आहेत पण तरी पण मी सांगते सगळ्या पप्पांना. हा थोडा घाबरतो पण तरी आम्ही म्हणजे दोघांशी खूप फ्रेंडली सगळं आम्ही. पण आजपासून पप्पांनी बदल करायचं ठरवलंय. तर मग ते पण फ्रेंडली होऊन जातात. अजून मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा मागायची असेल तर कुणाची मागाल? मला क्षमा मागायची माझ्या आई वडिलांची, कारण त्यावेळेला त्यांचं मी खूप मन दुखवलं. म्हणजे माझ्या मनाने लग्न केलं त्यांची त्याच्याबद्दल. क्षमा मागायची. तुम्हाला? मी हिच्याच आई वडिलांची मागे. कारण ज्या पद्धतीने हा सगळा सोपस्कार व्हायला हवा होता तो एकतर्फी झाला. आणि ते त्यावेळेला ती एक नशा असते, एक काहीतरी करून दाखवण्याची एक उमेद असते. त्या ह्याच्यामध्ये मी माझं नातं भरकटवलं होतं. पण आता खरं अर्थाने मला त्यांचीच माफी मागावीशी वाटते. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊया. यासाठी इतका छान देवारा आहे. त्या देवारातल्या सगळ्या देवांकडे या घराच्या सुखासाठी, समृद्धीसाठी, सुदृढ दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.